नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व रसिक प्रेक्षक, श्री सुभाषचंद्र जाधव लिखित गायक मुकेश यांच्यावरील सारंगा तेरी याद में या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मी आपणा सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम आपल्या प्रमुख पाहुण्यांचे आपण स्वागत करूया. श्री आनंद लाटकर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध संगीतकार श्री उत्तम सिंग यांचे स्वागत करावे. ज्येष्ठ संगीतकार श्री इनॉक डॅनियल्स यांचे स्वागतही श्री आनंद लाटकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष टाटा मोटर्सचे निवृत्त सिनियर जनरल मॅनेजर श्री मनोहर बारळकर यांचे श्री आनंद लाटकर यांनी स्वागत करावे अशी त्यांना विनंती करते. आजचे उत्सव मूर्ती लेखक व पत्रकार श्री सुभाषचंद्र जाधव यांचाही सत्कार श्री आनंद लाटकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. मुकेशच्या आवाजातील दर्द आपल्या नकळतही आपल्या मनात घर करतो. यहुदीमधील ये मेरा दिवाना पण असो, आनंदमधील कधी दूर जब दिन ढल जायची आर्तता असो, किंवा अनोखी रातमधील ओहरे ताल मिले नदी के जल में, ही अजरामर गाणी आहेत. ही व अशी अनेक गाणी हे पुस्तक करताना पुन्हा पुन्हा अनुभवली. याविषयी सविस्तरपणे बोलणार आहे माझी सहकारी निहारिका. या पुस्तकाचे पूर्ण काम तिने केले आहे, तर मी तिला तिचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक प्रेक्षक तुम्हा सर्वांचे मी लाटकर प्रकाशनतर्फे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे सर्वजण सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलेल्या सारंगा तेरी याद में या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी जमलेलो आहोत. आमच्या लाटकर प्रकाशनाच्या परिवारातील आमचे मित्र सुभाषचंद्र जाधव एकदा सहज ऑफिसमध्ये आले होते असेच गप्पा मारायला. गप्पा रंगात आल्या होत्या आणि अशाच गप्पा मारताना मुकेशचा विषय निघाला. तर तेव्हा मुकेशचा विषय निघाला तर त्यांनी आम्हाला मुकेशच्या गाण्याबद्दल त्याच्या कारकिर्दीबद्दल बरीच माहिती सांगितली. आणि ही माहिती ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अरे ह्याच्यावरती एक खूप छान पुस्तक होईल आणि त्यातूनच सारंगा तेरी याद मेची कथा म्हणजे जन्माला आली. आवारा हूँ या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हो. आजच्या व्हर्च्युअल जमान्यातही ऐकू येणारं हे आवारा चित्रपटातील अतिशय गाजलेलं गाणं आजही लाखो भारतीय आणि रशियन लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेलं हे गाणं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आशा, लता, मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार या 5 गायकांनी म्हणजे सगळ्या जनमानसावर अधिराज्य केलं. त्यांनी प्रत्येकाने आपापला स्वतःचा असा स्वतंत्र ठसा उमटवला होता आणि त्यांचा एक स्वतःचा प्रत्येक असा एक चाहता वर्ग होता. या 5 जणांनी जे काही त्यांची कारकीर्द घडवली ती अतिशय सुंदरच पद्धतीने घडवली. पण या सगळ्यांच्या जोडीला आपल्याला तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, सुमन कल्याणपूर यांनाही घेता येईल. पण या 5 जणांनी जेवढी लोकप्रियता मिळवली तेवढी लोकप्रियता काही ह्यांना मिळाली नाही. राजभिंड रूप घेऊन जन्माला आलेला मुकेश खरं तर चित्रपटसृष्टीत नायक म्हणून प्रस्थापित होण्यासाठी आला होता. पण तो फारसा काही त्याच्यामध्ये यशस्वी झाला नाही. त्या काळी सैगल हा अतिशय गाजलेला असा गायक होता आणि सैगलचा हाच दर्दभरी आवाज मुकेशला लाभलेला होता. मुकेशला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी त्याचा दर्दभरी आवाज हा अतिशय असा सुंदर होता. थेट हृदयाला भिडणारा असा अर्थ असा दर्दभरा आवाज मुकेशचं बलस्थान होतं. त्याच्या आवाजाला थोड्याशा मर्यादा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मर्यादांची त्याला जाणीव होती. त्यामुळे त्याला सगळी त्याच पठडीतली गाणी मिळत गेली. आणि तरी पण म्हणजे मुकेशनी थोडीशी वेगळ्या ढंगाची पण गाणी म्हटली आणि रसिकांनी त्याला पण दाद दिली. मुकेशने त्याचं समकालीन गायक मित्र मोहम्मद रफी, मन्ना डे, तलत महमूद यांच्याबरोबर कधीही आवाजावी स्पर्धा केली नाही. त्यांच्यामध्ये कायम निकोपची स्पर्धाच राहिली. मुकेशनी मोतीलाल ते आत्ता आमच्या काळातला आपला सगळ्यांचा आवडता अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन
याच्यापर्यंत अनेक कलाकारांना त्यांनी त्याचा आवाज दिला आहे, त्यांच्यासाठी पार्श्वगायन केलं आहे. पण त्याची विशेष अशी जोडी जमली ती राज कपूर, दिलीप कुमार आणि मनोज कुमार बरोबर. तरीही राज कपूर आणि मुकेश हे एक अतिशय असं अद्वितीय असं समीकरण ठरलं. असं म्हणतात की जेव्हा मुकेशची निधनाची बातमी इकडे राज कपूरला इकडे कळली तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती की अरे आज तर माझा मी आवाज हरवून बसलेला आहे. म्हणजे इतकं त्या दोघांचं समीकरण अतिशय सुंदर पद्धतीने जमलेलं होतं. मुकेशनी अनेक संगीतकारांबरोबर काम केलं आहे. त्याच्यामध्ये स्नेहल भाटकर, अनिल विश्वास, सचिन देव बर्मन, शंकर जयकिशन, कल्याण चॅननची, लक्ष्मीकांत प्यारेलाल ही अशी काही मोजकी नावं आपल्याला घेता येतील. पण मुकेशचे खऱ्या अर्थाने म्हणजे सूर जुळले ते शंकर जयकिशन या द्वयीबरोबर. असं वाटतं की आर.के., शंकर जयकिशन आणि मुकेश या तिघांचंही भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय विलक्षण असं योगदान आहे. मुकेशने त्याच्या अनेक सहगायिकांबरोबरही पार्श्वगायन केलं आहे. त्याच्यामध्ये लता, आशा, सुमन कल्याणपूर, शमशाद बेगम, गीता दत्त यांची नावं घेता येतील. पण मुकेश आणि लता यांचे जे काही सूर जमले ते अतिशय सुंदर पद्धती, म्हणजे अशी तानपुरावरची एक अशी सुंदर तान असं त्यांचं समीकरण होतं. सारंगा तेरी याद में हे काही मुकेशचं चरित्र नाही आहे, तर त्याच्या कारकिर्दीवर टाकलेला एक प्रकाश होत आहे. पुस्तकाचं पहिलं पान उलटल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की जाधवांनी मुकेशच्या सांगीतिक कारकिर्दीबरोबर त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचा अतिशय सुंदर असा मिलाफ इथे घडवून आणलेला आहे. तुम्हाला पुस्तक वाचताना अजून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की जवळजवळ प्रत्येक लेखाचं शीर्षक म्हणजे मुकेशच्या गाजलेल्या गाण्यांचे बोल आहे. यातूनच सुभाषचंद्र जाधवांच्या भाषा सौंदर्याची आपल्याला जाणीव होते. त्यांनी अतिशय सखोलपणे मुकेशच्या कारकिर्दीचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आहे. यासाठी लागणारी अतिशय दुर्मिळ छायाचित्रही त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. लाटका प्रकाशननी सुभाषचंद्र जाधव लिखित सारंगा तेरी याद में हे आज आपल्यासमोर आणलेलं आहे. तमाम मुकेश प्रेमींसाठी हा अतिशय अनमोल असा खजिना आहे. आपण सर्वजण याला भरभरून प्रतिसाद द्याल ही खात्री. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद निहारिका, थोडक्यात पण छान माहिती दिलीस. यानंतर प्रकाशक या नात्याने आपले मनोगत श्री आनंद लाटकर यांनी व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पारळकरजी, प्रमुख पाहुणे हरदिल अजीज, उत्तम सिंगजी, ज्येष्ठ संगीतकार इनॉक डॅनियल्स आणि आजची उत्सवमूर्ती सुभाषचंद्र जाधव आणि आपण सर्व रसिक. आत्ताच निहारिका मोकाशींनी या पुस्तकाविषयी माहिती दिली आहे आणि स्वतः सुभाषचंद्र आणि इतर वक्तेही आता पुस्तकाबद्दल आणि मुकेशजींवर बोलणार आहेत, त्यामुळे मी याच्यावर अधिक भाष्य करत नाही. आमच्या लाटकर प्रकाशनचं हे 11वं पुस्तक आहे. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत आता क्रिकेटचा सीझन चालू आहे, तर 11व्या पुस्तकानं आमचा लाटकर प्रकाशनचा हा जो संघ आहे हा पूर्णपणे तयार झाला. आता 11 जण झाले त्याच्यात. आता पुढचे सामने खेळायला म्हणजे नवीन नवीन पुस्तकं काढायला आम्ही उत्सुक आहोत असं आता आम्हालाच वाटतं. पण खरं तर आम्ही 20-25 वर्षापूर्वी लाटकर प्रकाशननी खूप दर्जेदार पुस्तकं प्रकाशित केली होती. निशिगंध वाडचा अनुष्का हा कविता संग्रह, ज्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं उत्कृष्ट निर्मितीचं अवॉर्ड मिळालं होतं, पहिलं बक्षीस मिळालं. नीना कुलकर्णीचा अंतरंग हा लेख संग्रह, अविनाश धर्माधिकारींचा रात्र कहरीच्या तिसऱ्या प्रहरी हा कविता संग्रह, आजच्या आपल्या ज्या निवेदिका आहेत अनुपमा जोशी त्यांचा अथांग हा एक भाऊक असा कविता संग्रह, ही आणि अशी अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये आमचं मुद्रणाची सगळी ॲक्टिव्हिटी वाढवण्याच्या दरम्यान आम्ही प्रकाशनाची ॲक्टिव्हिटी कमी केली. पण आता त्याचं पुनरुज्जीवन आम्ही नुकतंच सुरेश द्वादशीवार यांना मागल्या वर्षी सुरेश द्वादशीवार यांच्या 3 पुस्तकांनी हाकुमी, तांदळ आणि अलकनंदा या 3 पुस्तकांनी आम्ही त्याचं पुनरुज्जीवन केलं आमच्या लाटकर प्रकाशनाचं. नंतर कथा दीपावली हा 2016मधला आमचा दिवाळी अंकातल्या निवडक कथा असा विषय घेऊन केलेला वंदना कुलकर्णी यांनी संपादन केलं होतं त्या अंकाचं. तो अंकही तो कथासंग्रही लोकांना खूप आवडला. आणि आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलेला निहारिका मोकाशींचा निहार हा कविता संग्रहसुद्धा हळूवार आणि भावनाप्रधान काव्यसंग्रह होता, तोही लोकांनी खूप पसंत केला. त्यानंतर नुकताच आम्ही दिलीप कुमार म्हणजे नेहरूंचा नायक दिलीप कुमारवरचं पुस्तक आहे
दिलीप कुमार, नेहरूंचा नायक दिलीप कुमार हा लॉर्ड मेघनाथ देसाईंचा पुस्तकाचा दीपक देवधर यांनी केलेला मराठी अनुवाद आणि त्यांनीच लिहिलेलं तंत्र जिज्ञासा हे विविध उपकरणांची माहिती देणारं एक अतिशय सर्व शाळा आणि सर्व मुलांना आणि सगळ्या इवन घरातल्या सगळ्यांना देखील उपयोगी असलेलं असं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. मोहनगरी हा आमचा दिलीप कुमार देवानंद आणि राज कपूर यांच्यावरचा दिवाळी अंक आम्ही मागच्या वर्षी मोठ्या दिमागात प्रसिद्ध केला. अनेक पुरस्कार प्राप्त झाले या अंकाला. आता रोटरी क्लबचाही पुरस्कार मिळाला आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलाही असेल तो अंक. काय वेळा होतं, कित्येक वेळा एखादी कलाकृती तुमच्यात एक पॉझिटिव्ह चेंज निर्माण करते, तुमची एक नवी ओळख देते. ती ओळख या अंकाने दिली. आता इथं निहारिका मोकाशी आहेत, अनुपमा जोशी आहेत, त्यांना हे मान्य करतील, त्या नक्की सहमत होतील याची की एक वेगळी ओळख आमच्या एका प्रकाशनाला या सगळ्या मोहनगरीच्या अंकाने दिली. एक चैतन्य असं निर्माण झालं आमच्यामध्ये. यावर्षी आम्ही मोहनगरीचा अंक जो तयार करतो आहे तो 1950 ते 1970मधल्या सर्व म्हणजे जास्तीत जास्त मान्यवर एक 10 ते 20 अशा नायिकांच्यावर आम्ही हा अंक तयार करतो आहे 50 ते 70मधल्या. तोही आता आमचा दिवाळीत यावेळेला प्रसिद्ध होईल. मोहनगरी मागच्या वर्षीचा तर इतका त्या अंकाला इतकी मागणी आली की काही लोकांची अशी मागणी हे झाली की ह्याचं पुस्तक करा. आम्ही आता त्याचं पुस्तक मॅटिनी या नावाचं पुस्तक लवकरच प्रकाशित करतो आहे. आज इथे श्रीकांत कुलकर्णी आले, ते आमच्याबरोबर संपादनात सहभाग होते. मी, अनुपमा जोशी, निहारिका मोकाशी आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी मिळून आम्ही मोहनगरीचा अंक काढला होता आणि त्याचंच आता पुस्तक तयार होतं आहे. आमच्या सगळ्याच पुस्तकाचं रसिकांनी स्वागत केलं आहे. मुकेशजींच्या पुस्तकाचं सुद्धा तुम्ही स्वागत कराल अशी खात्री आहे. जाधवांनी या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे ना ती मोठी बहारदार केलेली आहे. ते काय म्हणतात की मुकेशच्या विरहगीतामध्ये ज्यांनी आपल्या प्रेमभंगाचं दुःख रिचवलं त्या तमाम मुकेश प्रेमींना. यात खरं तर रसिक वाचकांची पंचायत करून टाकली त्यांनी. समजा एखादा म्हणला पुस्तक आवडलं तर घरी बायकोला काहीतरी वेगळंच वाटायचं की काय यांचा आधी प्रेमभंग झाला आहे का. तसं नाही आहे. त्यामुळे मी याच्या पुढे जाऊन म्हणेन की हे पुस्तक मुकेशच्या विरहगीतामध्ये प्रेमभंगाचं दुःख रिचवणाऱ्यांपासून ते प्रेमभंग न झालेल्या पण मुकेशच्या प्रत्येक गीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक मुकेश प्रेमींना हे पुस्तक उत्तम नजराणा आहे. हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. धन्यवाद. ज्याची आपण सर्वजण वाट बघत आहोत त्या सारंगा तेरी याद में या पुस्तकाचे प्रकाशन श्री उत्तम सिंग यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. काही खास व्यक्तींचे सत्कार करणं अपरिहार्य आहे. मी श्री उत्तम सिंग यांना विनंती करते. टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी श्री सुहास राजे. श्री गजानन ओक खास अमरावतीहून इथं आले आहेत. पुस्तकासाठी बराच डाटा त्यांनी श्री दादव यांना उपलब्ध करून दिला आहे. श्री रवींद्र जोशी लेखक व चित्रपट निर्माते. मुकेशच्या पुस्तकामागे त्यांचं प्रेरणा आहे खूप. पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे श्री रविप्रकाश कुलकर्णी. झलक वाद्य वृंदाचे संस्थापक श्री अविनाश वैजापूरकर.
तेव्हा त्यांचे सहकारी आज इथं गाणी सादर करणार आहेत. अविनाश वैजापूरकर. आमच्या परिवारातले आमचे मुद्रक श्री नंदन देऊळकर. या पुस्तकाचे सर्व काम पाहणारी निहारिका मोकाशी. आमच्या प्रेसचे वडगावचे युनिट सांभाळणारे श्री वानखेडे. मुखपृष्ठ व आतील सजावट करणारे श्री प्रमोद देवरुखकर. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज भोसले. धन्यवाद सर. आजचे उत्सव मूर्ती श्री सुभाषचंद्र जाधव टाटा मोटर्समधून निवृत्त झाले आहेत. गेली अनेक वर्ष श्री जाधव चित्रपटविषयक लेखन करीत आहेत. 1967मध्ये त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला व लेखनाचा हा प्रवास अजूनही चालू आहे. त्यांचे 400 लेख आणि 17 पुस्तकं प्रदर्शित झालेली आहेत. दैनिक प्रभातमध्ये 15 वर्ष ते संगीतविषयक सदर दर आठवड्याला लिहित होते. तसेच अनेक नामवंत हिंदी मराठी चित्रपट कलावंतांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मी सुभाषचंद्र जाधव यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद अनुपमा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे की ज्यांनी आपल्या कला जीवनाला 1960 सालापासून सुरुवात केली. हिंदी चित्रपटातील एकही संगीतकार असा नाही की ज्याच्याबरोबर त्यांनी काम केलं नाही. संगीत सम्राट नौशादजी आणि राम लक्ष्मण यांचे ते अरेंजर होते. दिल तो पागल है, गदर एक प्रेम कहाणी अशा मोजक्याच चित्रपटाला सुमधुर संगीत देऊन ज्यांनी रसिक प्रेक्षकांना वेडं केलं असे आदरणीय उत्तम सिंगजी. गेल्या वर्षी वयाच्या 86व्या वर्षी 20 किलो वजनाचं ॲकॉर्डिन घेऊन तब्बल 2.5 तास ज्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केलं आणि माझ्या प्रत्येक पुस्तकाला मला आशीर्वाद देण्यासाठी जे आवर्जून उपस्थित राहतात असे दुसरे आदरणीय इनॉक डॅनियल साहेब. सध्या बिग बॉसचा जमाना चालू आहे. नवीन सीझन मराठीमध्ये कलर वाहिनीवर चालू आहे. मी ज्यावेळी टाटा मोटर्समध्ये कार्यरत होतो त्यावेळी माझे बिग बॉस असलेले आदरणीय मनोहर पाराळकर साहेब, ज्यांच्या नावातच आदर आहे, आनंद आहे, असे रसिक मनाचे गायक, लेखक आणि प्रकाशक आनंद लाटकर आणि उपस्थित रसिकजन हो. आज माझं 18वं पुस्तक प्रसिद्ध होत आहे. माझं एक तरी पुस्तक प्रसिद्ध होईल का अशी मला शंका वाटत असताना बघता बघता 18वं पुस्तक आज प्रसिद्ध होते. ह्याचं सर्व श्रेय मी वाचकांना देतो. कारण वाचकांच्या प्रतिसादामुळे, कारण विकत घेऊन पुस्तक वाचत असल्यामुळे त्यांचा जो प्रतिसाद मला मिळत होता त्यामुळेच मी आज ही मजल गाठली असं मला म्हणता येईल. रफी साहेबांवर पुस्तक लिहिल्यानंतर माझे अनेक वाचक आणि माझे मित्र मी मुकेशवर पुस्तक करावं असा आग्रह करीत होते. तसं पाहिलं तर लहानपणापासून सिनेसंगीताने तसा मी झपटलेलोच होतो. तो काळ म्हणजे त्या काळी लता जशी आवडायची तसं रफीचं साम्राज्य सगळीकडे होतं, त्यामुळे रफी जास्त आवडायचा. पण लता आणि रफीनंतर तिसरं नाव यायचं ते मात्र मुकेशचं नाव यायचं. आणि शंकर जॅक्सन हा माझा ब्लड ग्रुप आहे असं मी नेहमी अभिमानाने सांगतो. त्यामुळे शंकर जॅक्सन आवडते असल्यामुळे लता, रफी आणि मुकेश ह्या तिघांची गाणी मला जास्त आवडायची. आता मुकेश हा बेसुरा गातो हे कळायचं ते काय वय नव्हतं मला. पण ज्यावेळी अंगावर पत्रकाराची झूल पडली
आणि कळत नकळत सिनेसंगीताचा अभ्यास घडत गेला तसं मग हळूहळू मुकेशच्या आवाजातील दोष लक्षात येऊ लागले. माझ्या नशिबाने मला फार दिग्गज संगीतकार, गायक, गीतकार ह्यांच्या मुलाखती घेण्याचं भाग्य मिळालं. आणि प्रत्येक वेळेला मी कुणाची मुलाखत घेताना माझा एक टिपिकल प्रश्न असायचा तो मुकेशच्या आवाजाबद्दल. पण मला असं कधी म्हणजे कुणीही संगीतकारांनी मुकेशच्या आवाजाबद्दल माझ्याकडे कधी नाराजी व्यक्त केलेली मला कधीच आढळली नाही. याचं कारण मला वाटतं की आपल्या आवाजाला जे असलेल्या मर्यादेची जाणीव मुकेशला होती आणि त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करायचे, रिहर्सल करायची मुकेशची तयारी असायची. आशाताई भोसले मला एकदा बोलता बोलता म्हणाल्या की मुकेश भैयाबरोबर जर गाणं गायचं म्हणलं तर रिहर्सलला काही वेळेला मी अक्षरशः दमून जायचे, पण मुकेश भैयाला कधी दमलेलं मी पाहिलं नाही. येते संगीतकार आनंदजी मला म्हणाले की मुकेश हा मनाला भिडणारा गायक होता. त्याचं कुठलंही गाणं हे चटकन हृदयापर्यंत पोहोचायचं. त्यामुळे तो सुरात गायला का बेसुरा गायला या गोष्टी म्हणजे श्रोत्यांच्या दृष्टीने निरर्थक